गुड आफ्टरनून एवरीवन। छात्रों, आज हम सुभद्रा कुमारी चौहान द्वारा रचाया गया गुलाब सिंह पाठ के बारे में जानकारी हासिल कर लेंगे। छात्रों, गुलाब सिंह इस पाठ की इस कहानी की जो लेखिका है सुभद्रा कुमारी चौहान। इस पाठ का आशय यह है छात्रों, सुभद्रा कुमारी चौहान बचपन में इनकी रुचि कविता लिखने में थी। सिर्फ 15 वर्ष की आयु में इन्होंने एक कविता की रचना की। ये साहित्यिक और राजनैतिकता में समान रूप से भाग ली इन्होंने। इनका कहना है, इस कहानी के द्वारा सुभद्रा कुमारी चौहान ये बताना चाहती है कि इस देश में रहने वाले हर एक को देश के प्रति आदर भाव से रहना है। देश के लिए सब कुछ अर्पण करने के लिए तैयार रहना है। छात्रों, देशभक्ति, त्याग, बलिदान, भाई बहन का मधुर प्रेम, प्रजा की जिम्मेदारी, उनकी ड्यूटीज, कर्तव्य आदि का चित्रण किया गया है। इस कहानी में झंडे को स्वतंत्रता के रूप में संकेत किया है। झंडा स्वतंत्रता का प्रतीक है। झंडा स्वतंत्रता के संकेत में स्वतंत्रता के संकेत के रूप में जो 1947 15 अगस्त 1947 से पहले जो हमारे भारतीयों पर जो दिन बीते, जो दिन गुजरे, उसके बारे में देश प्रेम की भावनाओं से ओतप्रोत होकर जो सुभद्रा कुमारी चौहान जी ने जो कहानी रची है वह गुलाब सिंह। देखिए छात्रों, सुभद्रा कुमारी चौहान का कहना है, जो भी अच्छी बातें बोलते वक्त, अच्छे काम करते वक्त दिन, तारीख, समय नहीं देखनी चाहिए। किसकी जरूरत है, जो काम ही हम अच्छा कर रहे हैं, ಯಾವುದೇ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ದಿನ, ತಾರೀಖ, ಸಮಯವನ್ನು ನೋಡುತ್ತಾ ಕುಂತ್ರೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ। देखिए, दिन और तारीख की जरूरत नहीं। जब हम अमर अंक की कहानी कहने वाले हैं, तब एक दिन और एक तारीख को पकड़कर क्यों चले? किसकी जरूरत नहीं, अंडरलाइन छात्रों,
ಯಾವುದರ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. दिन और तारीख की जरूरत नहीं. देखिए यहां पर सुभद्रा कुमारी चौहान का कहना है दिन और तारीख की जरूरत नहीं. किसकी जरूरत नहीं? दिन और तारीख की जरूरत नहीं. जब हम अमर अंत की कहानी, कौन सी कहानी? अमर अमर अंत की कहानी. अमर किसे कहते हैं? अमर मीन्स व्हाट? अमर अमरेंद्र, कभी नहीं मरने वाला. इसका मतलब जो है मरकर भी जिंदा रहने वाले. जो लोग इस दुनिया से चल चुके हैं, चल बसे हैं, उनका काम और नाम अभी भी क्या है? अमर है. ನಮ್ಮ ಮಹಾನ್ ನಾಯಕರು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅವರ ಹೆಸರುಗಳೆಲ್ಲವೂ ನಮ್ಮ ಬಾಯಲ್ಲಿವೆ. ಅವರ ಚಿತ್ರಗಳೆಲ್ಲವೂ ನಮ್ಮ ಪುಸ್ತಕಗಳಲ್ಲಿವೆ, ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿವೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಭಾರತೀಯನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿವೆ. ಮಕ್ಕಳೇ, दिन और तारीख की जरूरत नहीं. ಯಾವುದೇ ದಿನ ಮತ್ತು ತಾರೀಖ ಸಮಯದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. क्योंकि हम अमर अंत की कहानी, अंत में वह शहीद होकर अपना जान छोड़ दिया. उनकी कहानी जब हम बता रहे हैं, ಯಾವಾಗ ನಾವು ಅವರ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವೋ ಒಂದು ತಾರೀಖ, ಒಂದು ದಿನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಯಾಕೆ ಹೋಗುವುದು? तब एक दिन और एक तारीख को पकड़कर क्यों चले? उसके घर में पिता थे, अंडरलाइन, माँ थी और एक गुड़िया सी बहन थी, अंडरलाइन. उनके घर में कौन कौन थे? ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರಿದ್ರು? उनके घर में पिता थे, माँ थी, अंडरलाइन, और एक गुड़िया सी बहन थी. गुड़िया, गुड़िया मीन्स व्हाट? डॉल, बॉम्बे. देखिए, बहन, कैसी बहन? गुड़िया सी बहन. ಗೊಂಬೆಯ ಹಾಗೆ ಸುಂದರವಾಗಿರುವ ಒಬ್ಬ ತಂಗಿಯೂ ಕೂಡ ಇದ್ದರು. उनके घर में ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂದೆ ಇದ್ರು, ತಾಯಿ ಇದ್ರು, ಗೊಂಬೆಯ ಹಾಗೆ ಸುಂದರವಾಗಿರುವ ತಂಗಿಯೂ ಒಬ್ಬಳಿದ್ದರು. उसके घर में पिता थे, माँ थी और एक गुड़िया सी बहन थी. गुलाब सिंह, देखिए अंडरलाइन, गुलाब सिंह सारे घर का दुलारा था. सारे घर का दुलारा. ಮನೆಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಗಂಡು ಮಕ್ಕಳನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಪ್ರೀತಿಸ್ತಿದ್ರು. ಯಾವಾಗ? ಮೊದಲು. ಆದರೆ ಇವತ್ತ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಜಗ ಕಸ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟ. ಏಕೆ? क्यों? कैसे? ಹೇಗೆ? हर एक में देखो, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿ, नारी किसी से कम नहीं है. नारी नर से कम नहीं है. स्त्री पुरुषನಿಗಿಂತ ಯಾವುದರಲ್ಲಿಯೂ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ.
है ना छात्रों? हर एक क्षेत्र में, चाहे शैक्षणिक हो, सामाजिक हो, राजकीय हो, सांस्कृतिक हो, धार्मिक हो, कौन से भी ले लो, ಯಾವುದೇ ಬೇಕಾದ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ. ಸಾಮಾಜಿಕ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ, ರಾಜಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ, ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕ್ಷೇತ್ರ ಚಟುವಟಿಕೆಗಳ ಹರ್ ಏಕ್ ಮೇ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲಿಯೂ ತನ್ನ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ ಕೊಡುಗೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಯಾರು? ಮಹಿಳೆ. इसलिए देखिए पूरा घर का दुलारा, दुलारा मीन्स अंडरलाइन लाडला, लाडला अंದ್ರ ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರನಾದವ. घर का सारे घर का दुलारा था. ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೀತಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಯಾರನ್ನ? ಯಾರನ್ನ ರೇ? गुलाब सिंह. किसको? गुलाब सिंह. एक दिन की बात है, वह बीमार पड़ा. एक दिन की बात है, वह बीमार पड़ा. माँ ने उसका खाना बिल्कुल बंद कर दिया था, पर उसका बार बार कुछ खाने को मांगना छोटी बहन से न सहा गया. वह चुपके से गुड़ और चने चुरा लाई और खिला दिए अपने भैया. उसके बाद भैया का बुखार बढ़ गया, पर वह तो खिला ही चुकी थी. अपने भाई के संतोष के लिए वह माँ बाप का गुस्सा भी सहने को तैयार थी. पर भाई ने गुड़ चने की बात किसी को न बताई. धीरे धीरे रोग उतर गया, पर भाई के मन पर बहन के प्रेम की चाप पड़ गई. देखिए, और हर हमेशा आप देखिए आपके घर में ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಕ್ಕ ತಂಗಿ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಯಾವಾಗಲೂ ಜಗಳಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಆಕಿನ ಕಂಡ್ರೆ ಈಕಿಗೆ ಹಾಕಿರಂಗಿಲ್ಲ, ಈಕಿನ ಕಂಡ್ರೆ ಆಕಿಗೆ ಹಾಕಿರಂಗಿಲ್ಲ, ಅವನ ಕಂಡ್ರೆ ಇವ್ಗೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಇವನ್ ಕಂಡ್ರೆ ಅವನಿಗೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅಷ್ಟ ಅಲ್ಲ, ಅವನ್ ಬೇಕಾದದ್ದು ಇವನ್ ಬೇಕು, ಇವ್ರು ಬೇಕಾದದ್ದು ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕು. ಇದೆ ಲೇಕಿನ್ ಬೀಚ್ ಮೇ ಆದರೆ ಅವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಗಾಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರೀತಿಯ ಬಂಧನ ಇದೆ. वो किसको दिखाई नहीं देता, वह दिखाई देने का, दिखाने का साहस सुभद्रा कुमारी चौहान ने किए. देखिए चलो, एक दिन की बात है, ಒಂದು ದಿನದ ಮಾತು. ಏನಾಗಿತ್ತು? वह बीमार पड़ा. अंडरलाइन, वह बीमार पड़ा. बीमार ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? बीमार means what? बीमार ರೋಗಗ್ರಸ್ತನಾಗುವುದು. ನಮಗೂ ಇವುಗಳ ನೆಗಡಿ ಬಂದೈತೆ ಅಂದ್ರೆ ನಡ್ರಿ, ನಿಮಗೂ ಕೋವಿಡ್ ಬಂದೈತೆ, ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗ್ತೀರಿ ಅಂತಾರೆ, ಗೊತ್ತೈತಿಲ್ಲ ಅಂತಾರಲ್ರಿ. ನೆಗಡಿ ಬಂದೈತೆ ಅಂದ್ರೆ ಮನ್ಯಾಗ ಹೋಗಿ ನೀರಾಗ ಆಟ ಆಡಂತಾರ. ನಿಮ್ಗೆ ಹೋಗಿ ಕಳಿಸ್ತಾರ? ಕಳಿಸ್ತಾರಲ್ರಿ? ಇಲ್ಲ. बिल्कुल. पानी में खेलना बंद, ನೀರಿನಲ್ಲಿ ಆಟವಾಡುವುದೆಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡಿ. ಮಲೇರಿಯಾ ಆಯ್ತು, ನೆಗಡಿ ಬಂತ. उसी तरह जब गुलाब सिंह बीमार पड़ा, तब जब बीमार पड़ा तब उसका काना, काना ಅಂದ್ರೆ काना means what? ಇದನ್ನ ಬಿಟ್ರೆ ಬದುಕಂಗಿಲ್ರಿ ನಾವು ನೀವು. ತಿನ್ನಾಕ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ, ಹೌದ್ರಿ? ಬದುಕುವುದಕ್ಕಾಗಿ ತಿನ್ನಬೇಕು, ವಿನ ತಿನ್ನುವುದಕ್ಕಾಗಿ ಬದುಕಬಾರದು.
बिल्कुल बंद कर दिया, इसका मतलब ಊಟ ಬಂದ್ ಮಾಡಿಬಿಟ್ರಂದ್ರ ಏನು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಮನುಷ್ಯ ಹುಡುಗ ಇಲ್ಲ. सिर्फ दूध और खाना, ಹಾಲು ಅನ್ನ ತಿನ್ನುವುದು, ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಸಪ್ಪನ್ ಬೇಳೆ ರೊಟ್ಟಿ ತಿನ್ನುವುದು. ಯಾವಾಗಲೇ ಜಿಡ್ ಬಂದಾಗ, ಜಿಡ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಜ್ವರ ಬಂದಾಗ, ರೋಗಗ್ರಸ್ತನಾದಾಗ, ಆರಾಮಿರ್ಲಾರ್ದಾಗ, ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲುವಾಗ, ಅರ್ಥ ಐತ್ರಿ? वह बीमार पड़ा, मां ने उसका खाना बिल्कुल बंद कर दिया. खाना बंद कौन कर दिया? मां ने उसका खाना बंद कर दिया. मम्मी ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಿ? बिल्कुल ಊಟ ಬಂದ್. पर उसका बार बार कुछ खाने को मांगना. बच्चे कैसे होते हैं आप लोग जानते ही हैं. ಮಕ್ಕಳು ಹೆಂಗದ್ರಿ? ನೀವು ಹೆಂಗದಿರಿ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತೈತಿ. ಸ್ಕೂಲ್ನಾಗ ಬಂದಾಗ ಗಪ್ಪನ ಕೂತಿರ್ತೀರಿ, ಮನೆಗೆ ಹೋದ್ರ ಮಮ್ಮಿ ಮುಂದೆ ಎಡಗೈಲಿ ಬಲಗೈಲಿ ಶುರುನೇ ಇರ್ತೈತೆ ಹಂಗ ತಿನ್ನೋದು. ಮಕ್ಕಳ स्वाभाविक खाने की आदत रहता है. तब जब गुलाब सिंह, ಯಾವಾಗ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ರೋಗಗ್ರಸ್ತನಾದ, ಬಿಮಾರ್ ಬಿದ್ದ, ಅವಾಗ ಅವರ ಮಮ್ಮಿ, ಮಾತಾ, ತಾಯಿ ಬಿಲ್ಕುಲ್ ಊಟವನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ. तब वह अपने अंदर जो बुखार थे, बुखार रहने पर भी बार बार अपनी माता से कुछ खाने के लिए मांगता था. मम्मी ತಿನ್ನಾಕ ಅದನ್ನು ಕೊಡು, ಇದನ್ನು ಕೊಡು. ನೀವು ಕೇಳ್ತಿರ್ತೀರಿ, ಬಾಯಿ ಸಾಗಿ ತಿಂತಿರ್ತೀರಿ. ಯಾವಾಗ? जड़ बितागा. ऐसे मांग रहा था, छोटी बहन से न सहा गया. सहना, सहिष्णुवधु. सहना मीन्स सहिष्णुवधु. जो बहन थी, कौन? छोटी बहन, गुड़िया सी बहन, ಬೊಂಬೆಯಾಗಿ ಸುಂದರವಾಗಿರುವ ತಂಗಿ. ಅಣ್ಣನ ಈ ಒದ್ದಾಟವನ್ನು ಆಕೆಯಿಂದ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. जो अपने भाई बार बार पूछता था अपनी माँ से, लेकिन माँ देने के लिए तैयार नहीं थी. लेकिन माँ देने के लिए तैयार नहीं थी. यह सब इस दशा को, इस हालत को छोटी सी जो बहन थी उसे देखा न गया, ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. वह क्या की? चुपके से गुड़ और चने चुरा लाई. अंडरलाइन, चुपके से, चुपना, ತಾಯಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಾರದ ಹಾಗೆ. गपचुप नंतर माता को पता न चले वैसे चुपके से लाकर गुड़ और चना, गुड़ और चना.
गुड़िया सी बहन ने क्या किया, चुपके से क्या की, गुड़ और चने और चने चुरा कर लाई। चुराना तुಡುಗು ಮಾಡೋದು, ತುಡುಗು ಮಾಡೋದು ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ತರುವುದು, ಮಂದಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ ಅವ್ರ ಮನೆ। अपने घर में माता को पता न चले ऐसे लाकर अपने भाई को दे दे। किसने, गुड़िया सी बहन। किसको खिला दिए, भाई को। बहन ने भाई को गुड़ और चने खिला दिए। ತಂಗಿ ತನ್ನ ಅಣ್ಣನಿಗೆ ಏನ್ ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂದ್ರ, ಗೂಡ್, ಗೂಡ್ ಮೀನ್ಸ್ ವಾಟ್, ಬೆಲ್ಲ, ಚನ, ಕಡಲೆಬೇಳೆ, ಬೆಲ್ಲ ಮತ್ತು ಕಡಲೆಬೇಳೆಯನ್ನ ತಿನ್ನಿಸಿಬಿಟ್ಟು। ಯಾರು, ತಂಗಿ, ಯಾರಿಗೆ, ಗುಲಾಬ್ ಸಿಂह। जब आपको आराम नहीं रहते तब आप कुछ बाहर की चीजें खाने से आपके बुखार बढ़ जाता है। जब गुड़िया सी बहन ने ತಂಗಿ, ಗೊಂಬೆಯಂತ ಸುಂದರವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ತಂಗಿ, बहन चने, गुड़ और चने लाकर अपने भाई को खिला दी। जैसे वह गुड़ और चने खाया उसका बुखार बढ़ गया, उसका बुखार बढ़ गया। इसका बुखार मीन्स वाट, बुखार ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಏನ್ರಿ, ಜ್ವರ। ಆ ಕಡಲೆ ಬೇಳೆ ಬೆಲ್ಲ ತಿಂದ ತಕ್ಷಣ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹನಿಗೆ ಉರಿ ಹೆಚ್ಚಾಗಿಬಿಟ್ಟು ಜೋರ। उसके बाद भैया का बुखार बढ़ गया, पर वह तो खिला ही चुकी थी, लेकिन क्या करें, बहन ने भाई को खिला ही चुकी थी। अपने भाई के संतोष के लिए वह माँ बाप का गुस्सा भी सहने को तैयार थी। अपने भाई के संतोष के लिए, भाई के संतोष के लिए माता पिता अपने भाई के संतोष के लिए वह अपने माता पिता भाई का संतोष के लिए वह अपने माता पिता के गुस्से को भी सहने के लिए तैयार थी। देखिए छात्रों, ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆ ಈ ಪಾಠವನ್ನು ಏನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಸೀಳಿಮಿಳಿ ಒಬ್ಬರು ಇಬ್ಬರು ಇರುವುದಿಲ್ಲ, ಮನೆ ಮಂದಿನೆಲ್ಲ ಹೈರಾನ್ ಪರೇಶಾನ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀರಿ, ಹೌದಲ್ರಿ?
ಬೇಕಾದದ್ದ ಬೇಕು, ಅವು ತಗೊಂಡದ್ದ ಇವ್ರಿಗೆ ಬೇಕು, जगह ऐसे हमेशा नहीं करना है। इस बात से यही जानकर ऐसे करें। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಅನ್ನನ ಸಂತೋಷಕ್ಕಾಗಿ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನ ಕಡೆ ಬೇಯಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ತಯಾರ, यही है त्याग। इन त्याग ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನ್ನನ ಸಂತೋಷಕ್ಕಾಗಿ ತಂದೆ ತಾಯಿಯರ ಸಿಟ್ಟನ್ನು ಕೂಡ ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿದ್ಲು. ಯಾರು? ತಂಗಿ. ಇದೇ ಮಧುರ ಪ್ರೇಮ. ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಾಶಸ್ತ್ಯವನ್ನು ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಹೋದರತೆಯ ಪ್ರೇಮ, भाईचारे की भावनाएं। पर भाई ने गुड़ चने की बात किसी को न बताए। ನಾವು ನೀವು ಆದ್ರೆ ಕೇಳುವನ ಇಷ್ಟ ಸಿಗುದ್ಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ. ರಾಹುಲಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಬೆಲ್ಲ ಪಲ್ಯ ಹೇಳಿ ಕೊಟ್ಟು ತಿನ್ನಿ ಅಲ್ಕೋರಿ ಬಂದವನ ಹೇಳಿ ಬೇಸಿಸ್ ಹೆಂಗ್ ಮಾಡಿದ್ನಿ बरोबर ಮಾಡಿಲ್ಲ. इसमें खुशी पाना नहीं है। देखिए, बहन जो उतना प्यार करती थी अपने भाई से, ತಂಗಿ ಇಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದ್ಲಲ್ಲ ಅಣ್ಣನನ್ನ, ಅಣ್ಣನೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ತಂಗಿಯನ್ನ. ಬೆಲ್ಲ ಕಡಲೆ ಬೇಳೆ ತಿನ್ನಿಸಿದ ಮಾತನ್ನು ಯಾವ ಕಾಲಕ್ಕೂ ಬಾಯಬಿಡಲಿಲ್ಲ. अपनी बहन के बारे में एक लफ्ज भी नहीं बताया भाई ने। यही है भाई बहन का प्यार। देखिए, ಇದನ್ನು ನಿಮಗೆ ಯಾಕೆ ಕರ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಿಳ್ಕೊಡ್ರಿ, ಅಣ್ಣ ತಂಗಿಯರ ಪ್ರೀತಿ ಹೇಗಿರ್ತದ ऐसे ही रहना है आपको भी। ಅಣ್ಣ ತಂಗಿಯರಾಗಲಿ ಅಕ್ಕ ತಮ್ಮಂದಿರಾಗಲಿ हमेशा एक दूसरे के लिए प्यार मोहब्बत मानना चाहिए। ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಪ್ರೇಮದಿಂದ ಕೂಡಿರಬೇಕು. यहाँ पर देखिए, भाई को खुश करने के लिए वह माता पिता के गुस्सा और डांट डपट को खाने के लिए तैयार है। कौन? बहन। भाई का बुखार इतना बढ़ गया कि वह बेहोश हो गया तो भी बहन के बारे में एक लफ्ज भी नहीं निकला। ಅಣ್ಣನ ಸಂತೋಷಕ್ಕಾಗಿ ತಂದೆ ತಾಯಿಯರ ಬೈಗಳನ್ನ ಬಯಸಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಾದ ತಂಗಿಯ ಖುಷಿಗಾಗಿ ಅಣ್ಣ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಯಾರ ಮುಂದೆ ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಿಲ್ರಿ? यही होता है प्यार, भाई बहन का प्यार, भाईचारे की भावना। गुस्सा भी सहने को तैयार थे, पर भाई ने गुड़ चने की बात किसी को न बताई। धीरे धीरे रो उतर गया। धीरे धीरे रो उतर गया। ನಿಧಾನವಾಗಿ बीमारी ರೋಗ ಕಡಿಮೆ ಆಯಿತು. ಯಾರ್ದ್ರಿ? गुलाब सिंह। धीरे धीरे रोग उतर गया। धीरे धीरे मीन्स व्हाट? धीरे धीरे ಏನ್ರಿ?
क्रिया विशेषण धीरे धीरे रोग उतर गया ನಿಧಾನವಾಗಿ ರೋಗ ಇಳಿದು ಹೋಯಿತು ಹೇಗೋಯಿತು ಇಳಿದು ಹೋಯಿತು ಹೇಗೆ ಹೇಗೆ ಇಳಿದು ಹೋಯಿತು ನಿಧಾನವಾಗಿ धीरे धीरे क्रिया विशेषण एडवर्ब अर्थ आयत्री धीरे धीरे रोग उतर गया पर भाई के मन पर भाई के मन पर ಆದರೆ ತನ್ನ ಸಹೋದರ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತಂಗಿಯ ಬಗ್ಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರೇಮದ ಅಮೀಕ್ಷಾ ಅಂದ್ರೇನ್ರಿ ಅಚ್ಚಳಿಯದ ಚಿತ್ರ भाई के मन पर बहन के प्रेम की चाप पड़ गई चाप ತಂಗಿಯ ಪ್ರೀತಿಯ ಚಾಪ್ ಅಂದ್ರೇನ್ರಿ ಪಡಿಯಚ್ಚು ಒತ್ತಿದ ಹಾಗೆ ಅಳಿಸಲಾರದ ಚಿತ್ರದ ಹಾಗೆ ಆತನ ಮನಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ಮೂಡಿತು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಮಕ್ಕಳೇ ಓದಿಕೊಳ್ಳ್ರಿ ಉತ್ಕೊಂಡ ಇದರಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಬರೆತೆಗಿರಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮುಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನೋಡೋಣ ಧನ್ಯವಾದ